नमस्कार मित्रांनो, रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा 27वा दिवस. मागील 12 व्हिडिओंपासून आपण टेन्सेसचा अभ्यास करत होतो. मी आशा करतो की आपल्याला सगळे टेन्सेस एकदम चांगल्या पद्धतीने समजले असतील आणि सांगितलेली एक्सरसाइज आपण घरी केलेली असणार. तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करतोय मॉडेल ऑक्झिलरीजला. मित्रांनो, इंग्रजीमध्ये मॉडेल ऑक्झिलरीज आहेत कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू, यूज टू आणि डेअर टू. तर मित्रांनो, या मॉडेल ऑक्झिलरीज पैकी आज आपण बघणार आहोत कॅन आणि कुड. तर मित्रांनो, कॅन आणि कुड दोघांचाही वापर ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो, म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी केला जातो. मित्रांनो, ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. तर याचा अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये होत असतो शकते, शकतो, शकतात. ती गाऊ शकते, तो गाऊ शकतो, ते गाऊ शकतात. शकते, शकतो, शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो, कॅनचा वापर प्रेझेंट ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो आणि कुडचा वापर पास्ट ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो. प्रेझेंट ॲबिलिटी म्हणजे सध्या स्थितीमध्ये आणि पास्ट ॲबिलिटी म्हणजे भूतकाळातली क्षमता. तर लक्षात घ्या, आय कॅन प्ले द गिटार. मी गिटार प्ले करू शकतो. मी गिटार प्ले करू शकतो म्हणजे मी माझ्यामध्ये ती क्षमता आहे गिटार प्ले करण्याची. आय कॅन लिफ्ट हेवी वेट्स. मी खूप जड ओझे उचलू शकतो. मी खूप जड ओझे उचलू शकतो. शी कॅन बीट एनीवन ॲट चेस. ती कोणालाही चेसमध्ये हरवू शकते. बीट म्हणजे काय? हरविणे. शी कॅन बीट एनीवन ॲट चेस. ती कोणालाही चेसमध्ये हरवू शकते. थोडक्यात मित्रांनो, कॅन प्रेझेंट टेन्स दर्शवतो आणि पास्ट टेन्स दर्शवण्यासाठी आपण वापरत असतो कुड. तर लक्षात घ्या, दोघंही जे आहेत मॉडेल ऑक्झिलरीज त्याच्यामधली मी एक्झाम्पल सेम घेतलेली आहेत, फक्त या पास्ट ॲबिलिटीनुसार त्याच्यात थोडासा चेंज केलेला आहे. तर इथे आहे आय कॅन प्ले द गिटार, प्रेझेंट ॲबिलिटी, आणि इथे पास्ट ॲबिलिटी दर्शवण्यासाठी आय कुड प्ले द गिटार वेन आय वॉज इन स्कूल. आय कुड प्ले द गिटार वेन आय वॉज इन स्कूल. जेव्हा मी शाळेत होता तेव्हा मी गिटार वाजवू शकायचा. इन द पास्ट, भूतकाळात. ही कुड लिफ्ट हेवी वेट्स अंटिल ही हॅड ॲन ॲक्सिडेंट्स. म्हणजे त्याचा अपघात होतो तोपर्यंत तो जड ओझे उचलू शकायचा, पण आता नाही उचलू शकत. ती त्याची पास्ट ॲबिलिटी झाली. मित्रांनो, शी कुड बीट एनीवन ॲट चेस ॲट हर प्राईम. शी कुड बीट एनीवन ॲट चेस म्हणजे ती कोणालाही चेसमध्ये हरवू शकत होती. ॲट हर प्राईम. प्राईम म्हणजे काय? ॲट द बिगिनिंग म्हणजे तिच्या करिअरची जी सुरुवात होती तेव्हा ती कोणालाही हरवू शकत होती. परंतु जसे दिवस गेले तशी तिची प्रॅक्टिस कमी झाली आणि आता ती कोणालाही हरवू शकत नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आय कॅन प्ले द गिटार. मी गिटार वाजवू शकतो ॲट प्रेझेंट मध्ये, आणि आय कुड प्ले द गिटार मी वाजवू शकत होता. ही कॅन लिफ्ट हेवी वेट्स. तो जड ओझे उचलू शकतो आता, आणि ही कुड लिफ्ट हेवी वेट्स अंटिल ही हॅड ॲन ॲक्सिडेंट. तर लक्षात घ्या, त्याचा अपघात होतो तोपर्यंत तो उचलू शकत होता, परंतु त्याच्यानंतर तो आता उचलू शकत नाही, म्हणजे ती पास्ट ॲक्टिव्हिटी झाली. शी कॅन बीट एनीवन ॲट चेस. ती कोणालाही चेसमध्ये हरवू शकते आता. आणि इथे शी कुड बीट एनीवन ॲट चेस ॲट हर प्राईम. प्राईम म्हणजे काय? सुरुवातीच्या काळामध्ये. ती तिच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणालाही हरवू शकत होती. तर मित्रांनो, कॅनचा आणि कुडचा पहिला उपयोग आहे ॲबिलिटी दर्शवण्यासाठी, म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी. आपल्याला हे कळलं असेल. मित्रांनो, कॅनचा व कुडचा दुसरा उपयोग आहे पॉसिबिलिटी म्हणजे काय? शक्यता दर्शवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जात असतो. शक्यता. आता बघा, कॅन हा जनरल पॉसिबिलिटीसाठी वापरला जात असतो. फॉर एक्झाम्पल, यू कॅन कॅच अ कोल्ड. तुला सर्दी होऊ शकते. इफ यू गो इन द रेन. जर का तू पावसात गेला तर तुला सर्दी होऊ शकते. ही जनरल पॉसिबिलिटी आहे. येतं एक लक्षात. ती माझ्या बाबतीत पण खरी आहे, ती तुमच्या बाबतीत पण खरी असू शकते, किंवा अजून एखाद्याच्या बाबतीत देखील जनरली खरी होऊ शकते. म्हणून जनरल पॉसिबिलिटी. ओके. ट्रॅव्हलिंग अक्रॉस मुंबई कॅन बी क्वाईट एक्सपेन्सिव्ह. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे. अक्रॉस मुंबई, मुंबईचा अवतीभोवती प्रवास करणे किंवा मुंबईमध्ये प्रवास करणे कॅन बी क्वाईट एक्सपेन्सिव्ह.
महागडं होऊ शकतं. ही जनरल पॉसिबिलिटी आहे. हे माझ्यासाठी पण महागडं होऊ शकतं, इतरांसाठी पण महागडं होऊ शकतं, सर्वांसाठी महागडं होऊ शकतं. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून कॅनचा वापर इथे जनरल पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कुडचा वापर सुद्धा पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी केला जात असतो. तो कसा तर बघून घ्या. द ट्रेन कुड बी लेट. ट्रेनला उशीर होऊ शकतो. येतं का लक्षात. इफ यू डोंट स्टडी. जर का तुम्ही अभ्यास केला नाही, यू कुड फेल इन द एक्झाम. तुम्ही परीक्षेत नापास होऊ शकतात. रोहन कुड हॅव लर्न इंग्लिश. तो इंग्रजी शिकला असता इफ ही हॅड डन गुड प्रॅक्टिस. जर का त्याने चांगली प्रॅक्टिस केली असती तर तो इंग्रजी बोलणं शिकू शकला असता. लक्षात घ्या. रोहन कुड हॅव लर्न इंग्लिश. तो इंग्रजी शिकू शकला असता, इंग्रजी बोलणं शिकू शकला असता इफ ही हॅड डन गुड प्रॅक्टिस. जर का त्याने चांगली प्रॅक्टिस केली असती तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कळत असेल द ट्रेन कुड बी लेट. याच्यात प्रेझेंट पॉसिबिलिटी आहे. प्रेझेंट पॉसिबिलिटी आहे. प्रेझेंट सध्या आत्ता लेट होऊ शकते. इफ यू डोंट स्टडी यू कुड फेल इन द एक्झाम. इफ यू डोंट स्टडी यू कुड फेल इन द एक्झाम म्हणजेच फ्युचर पॉसिबिलिटी आहे, म्हणजे भविष्यातली पॉसिबिलिटी आहे. लक्षात घ्या. रोहन कुड हॅव लर्न इंग्लिश. तो इंग्रजी शिकू शकला असता इफ ही हॅड डन गुड प्रॅक्टिस. जर का त्याने चांगली प्रॅक्टिस केली असती तर तो इंग्रजी शिकू शकला असता, म्हणजे पास्ट पॉसिबिलिटी. लक्षात घ्या. तर मित्रांनो, कॅन आणि कुडचा दुसरा उपयोग आहे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी. तर कॅनचा पॉसिबिलिटीसाठी होत असतो आणि कुडचा वापर प्रेझेंट पॉसिबिलिटी, फ्युचर पॉसिबिलिटी आणि पास्ट पॉसिबिलिटीसाठी केला जात असतो. येतं एक लक्षात. द ट्रेन कुड बी लेट. लक्षात घ्या. म्हणजे आता लेट होऊ शकते. इफ यू डोंट स्टडी यू कुड फेल इन द एक्झाम. जर का तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही परीक्षेत नापास होऊ शकतात फ्युचरमध्ये. रोहन कुड हॅव लर्न इंग्लिश इफ ही हॅड डन गुड प्रॅक्टिस. तर मित्रांनो, कॅनचा आणि कुडचा पहिला उपयोग आपण बघितला ॲबिलिटी दर्शवण्यासाठी आणि दुसरा उपयोग आपण बघितलेला आहे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शविण्यासाठी. कॅन आणि कुडचा पुढचा उपयोग आहे पोलाइट एक्सप्रेशन्स म्हणजे काय, नम्रपणे बोलण्यासाठी, नम्रपणे आपले विचार व्यक्त करण्यासाठी पोलाइट एक्सप्रेशन्स म्हणून सुद्धा कॅन आणि कुडचा वापर केला जात असतो. मेकिंग सजेशन्स, ज्यावेळेस आपल्याला सुचवायचं असतं असं करूया तसं करूया, असं करून पहा तसं करून पहा, त्यावेळेस कुडचा वापर केला जात असतो. फॉर एक्झाम्पल, वी कुड ट्राय दॅट न्यू ड्रेस टुडे. आज आपण तो नवीन ड्रेस वापरू शकतो किंवा वापरून पाहू शकतो. वी कुड ट्राय दॅट न्यू ड्रेस टुडे. आज आपण तो नवीन ड्रेस वापरून पाहू शकतो. यू कुड आस्क युअर फादर टू लेंड यू सम मनी. टू लेंड म्हणजे काय, देणे. तू तुझ्या वडिलांना काही पैसे देण्यासाठी सांगू शकतो. हे सुचवलेलं आहे त्याला. यू कुड आस्क युअर फादर टू लेंड यू सम मनी. तुला काहीतरी पैसे द्या असं तू तुझ्या वडिलांना सांगू शकतो. हे काय, मेकिंग सजेशन्स आहे आणि सुचविण्यासाठी खास करून जास्त कुडचा वापर केला जातो. वी कुड ट्राय दॅट न्यू ड्रेस टुडे. यू कुड आस्क युअर फादर टू लेंड यू सम मनी. ओके. त्याच्यानंतर पुढचा वापर आहे कॅन आणि कुडचा मेकिंग रिक्वेस्ट. आता विनंती करण्यासाठी कॅन आणि कुड दोघांचा वापर केला जातो. म्हणजे काही वापरलं तरी चालेल, कॅन पण चालेल कुड पण चालेल. फॉर एक्झाम्पल, कॅन यू पास मी द साल्ट. जेवण करतोय आपण आणि डायनिंग टेबलवर मिठाचं जे बॉटल आहे, जो जार आहे तो साईडला आहे आणि आपण आपल्या मित्राला किंवा घरच्यांना सांगू शकतो कॅन यू पास मी द साल्ट. म्हणजे तुम्ही कृपया माझ्याकडे ते साल्ट पाठवू शकतात का किंवा मला ते देऊ शकतात का. किंवा कुड यू पास मी द साल्ट. मला तुम्ही थोडं मीठ देऊ शकतात का. ओके. बघा, म्हणजे प्लीज रिक्वेस्ट करण्यासाठीच खास करून त्याचा वापर केलेला आहे मित्रांनो. कॅन आय स्पीक टू राहुल. फोन लावलेला आहे आणि आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो कॅन आय स्पीक टू राहुल किंवा कॅन आय स्पीक टू मिस्टर राहुल. म्हणजे ही रिक्वेस्ट करतोय आपण की मी मिस्टर राहुलशी बोलू शकतो का. आता कॅनच्या ऐवजी तिथे आपण कुड पण वापरू शकतो. कुड आय स्पीक टू मिस्टर राहुल. कुड आय स्पीक टू मिस्टर राहुल म्हणजे मी मिस्टर राहुलशी बोलू शकतो का. काय आहे, ही सुद्धा प्लीज ने रिक्वेस्टच आहे. म्हणजे मेकिंग रिक्वेस्टसाठी पण आपण कॅन कुड दोघांचा वापर करू शकतो. कॅन वापरा कुड वापरा, काही फरक नाही, दोघंही बरोबरच आहेत. त्याच्यानंतर मेकिंग ऑफर्स. ऑफर्स म्हणजे काहीतरी देऊ करणे, मदत देऊ करणे. ठीक आहे. कॅन आय गेट यू समथिंग टू इट.
मी तुला काही खायला देऊ का? कॅन आय गेट यू समथिंग टू इट? मी तुला काही खायला देऊ का? किंवा कुड आय गेट यू समथिंग टू इट? मी तुला काही खायला देऊ का? कुड आय गेट यू समथिंग टू इट? मी तुला काही खायला देऊ का? कुड आय गेट यू समथिंग टू ड्रिंक? मी तुला काही प्यायला देऊ का? कुड आय गेट यू समथिंग टू रीड? मी तुला काही वाचायला देऊ का? तर अशा पद्धतीने आपण ऑफर करू शकतो. त्याच्यानंतर कॅन आय हेल्प यू विथ दॅट? मी तुला त्याच्यामध्ये मदत करू शकतो का? म्हणजे मी माझी मदत देऊ शकतो का? कॅन आय हेल्प यू विथ दॅट? म्हणजे मी तुला त्याच्याशी मदत करू शकतो का? कॅनच्या ऐवजी आपण कुड पण वापरू शकतो. कुड आय हेल्प यू विथ दॅट? कुड आय हेल्प यू विथ दॅट? मी तुला त्यामध्ये मदत करू शकतो का? तर मित्रांनो, ऑफर करण्यासाठी सुद्धा कॅन आणि कुडचा वापर केला जातो. कॅन बी वापरलं तरी चालेल, कुड पण वापरलं तरी पण चालेल. पण मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की कॅन आणि कुड दोघंही वापरू शकतो, पण त्यांच्यामध्ये थोडक्यात बदल असा आहे की हा जो कुड आहे, येतं का लक्षात, याचा फॉर्मल बोलताना वापर होत असतो. फॉर्मल म्हणजे काय, जे अधिकारी लोक आहेत, आपल्यापेक्षा सिनियर्स आहेत, त्यांना कुडने बोललं पाहिजे. आणि आपले समान किंवा आपले जे ज्युनियर्स आहेत त्यांना कॅनने बोलू शकतो. कॅन हा इनफॉर्मल असतो. इनफॉर्मल म्हणजे काय, आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांशी, मित्र मैत्रिणींशी बोलताना कॅन यू पास मी द साल्ट आपण असं बोलू शकतो. परंतु आपले सिनियर्स आहेत, त्यांच्यासोबत आपण जेवायला बसलेलो आहेत आणि आपले एक सिनियर्सचा तिकडच्या साईडला मिठाचं पडलेलं आहे, तर आपण त्यांना कुड यू पास मी द साल्ट, कुड यू पास मी द साल्ट, सिनियरला कुडच वापरावा लागेल. येतं का लक्षात? म्हणजे हा जो कुड आहे तो फॉर्मल आहे आणि कॅन इनफॉर्मल आहे. तसं दोघंही वापरलं तरी चालतं, परंतु ज्यांना बेसिक नॉलेज आहे आणि जे एकदम चांगल्या पद्धतीने समजू शकतात त्यांच्यासाठी सांगतोय की कुडचा वापर आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, आपल्या नजरेमध्ये रिस्पेक्टेड आहेत, लक्षात घ्या, ज्युनियर्स पण रिस्पेक्टेड राहतात, परंतु आदरणीय म्हणतोय मी. येतं का लक्षात? आपण आदर मोठ्यांचा करतो, लहान्यांचा नाही करत. येतं का लक्षात? तो मनात असतो, त्यात आपल्या बिहेवियरमध्ये आपण दर्शवत नाही. तर कॅन आणि कुड जरी दोघांचा वापर आपण करू शकतो, जरी दोघंही चालतात, परंतु त्यांच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे की जो तुम्ही समजू शकतात. आपले जे ज्युनियर्स आहेत, येतं का लक्षात, त्यांच्यासाठी कॅन वापरा. आणि आपले जे सिनियर्स आहेत, येतं का लक्षात, अधिकारी आहेत, एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत किंवा मग ऑफिसमधले आपले बॉस आहेत, त्यांना आपण कुडच वापरावा लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण तिसरा उपयोग बघितला कॅन आणि कुडचा. पोलाइट एक्सप्रेशन्स, हे सगळे पोलाइट एक्सप्रेशन्स आहेत. मेकिंग सजेशन्स म्हणजे सूचना करण्यासाठी, त्याच्यानंतर मेकिंग रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी, आणि मेकिंग ऑफर्स काहीतरी देऊ करण्यासाठी कॅन आणि कुडचा वापर केला जात असतो. ठीक आहे मित्रांनो, पोलाइट एक्सप्रेशन्स मध्ये पुढचा उपयोग आहे आस्किंग फॉर परमिशन, म्हणजे एखाद्याची परवानगी घेताना सुद्धा कॅन आणि कुडचा वापर केला जात असतो. दोघंही चालतात. कॅन आय बॉरो युअर पेन प्लीज? मी तुमचा पेन घेऊ शकतो का? म्हणजे उसना घेऊ शकतो का? बॉरो म्हणजे काय, थोड्या वेळासाठी, म्हणजे मी परत करून देईल. कुड आय बॉरो युअर पेन प्लीज? म्हणजे मी तुमचा पेन उसना घेऊ शकतो का? कॅन आणि कुड दोघंही ते चालतात, परंतु पुन्हा एकदा तेच, सिनियर्स लोकांशी जर का बोलायचं असेल, आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलायचं असेल तर कुड, आणि जर का कनिष्ठ असतील म्हणजे जे ज्युनियर असतील त्यांच्याशी बोलताना कॅनचा वापर करू शकतो आपण. कॅन आय टेक द डे ऑफ टुमॉरो? आता समजून घ्या, तुमचा एखादा मित्र आहे, सहकारी आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही काम करतात, तर तुम्ही त्याला सांगू शकतात कॅन आय टेक द डे ऑफ टुमॉरो? मी उद्याचा दिवस सुट्टी घेऊ शकतो का प्लीज? म्हणजे रिक्वेस्ट करतोय. आता तो सोबतचा सहकारी आहे, बरोबर. पण जर का आपल्या बॉसला जर का विचारायचं असेल तर कसं, कुड आय टेक द डे ऑफ टुमॉरो सर प्लीज? येत आहे का लक्षात? तर कुड आला, सिनियर आले, कुड आला, लक्षात घ्या. कॅन आय टेक द डे ऑफ टुमॉरो? कुड आय टेक द डे ऑफ टुमॉरो? दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त त्याच्यात जो नॉर्मल डिफरन्स आहे तो हाच की जे ज्युनियर्स आहेत त्यांच्याशी बोलताना कॅनचा वापर करा आणि जे सिनियर्स आहेत त्यांच्याशी बोलताना कुडचा वापर करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज कॅन आणि कुड यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीने समजला असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, या कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी यांचा खूप वापर करावा लागत असतो, आणि म्हणून सुरुवातीपासून हा व्हिडिओ 2दा-3दा एकदम चांगल्या पद्धतीने बघा आणि याच्यात नोट्स काढा आणि अशी भरपूर सारी एक्झाम्पल तयार करण्याचा प्रयत्न करा. मी आशा करतो आपल्याला हे सगळं काही समजलं असेल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आपण या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रांकडे या व्हिडिओला शेअर करा व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. थँक्यू.